मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज नाशिकच्या गोदा घाटावर जाहीर सभा आहे। नाशिक महानगर निवडणुकीच्या भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार। खरं तर ही सभा या प्रचारासाठी आयोजित करण्यात आली। 2017ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेण्याचं विधान केलं होतं। या विधानावर ठाकरे बंधूंनी टीका करत अनेक आरोप फडणवीसांवर केलेत। या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दरम्यान याचाच आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहूयात। प्रचाराचा आजचा सुपर संडे आहे आणि या सुपर संडेच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नाशिकमध्ये येणार आहे। या ठिकाणी नाशिकच्या गोदा पटांगणावर खरं तर त्यांची जाहीर सभा जी आहे ती होणार आहे। भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर सभेची जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर दुपारी 4 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा होणार आहे। खरं तर 2017ला झालेल्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेतो अशी घोषणा केलेली होती आणि या घोषणेवर देखील ठाकरे बंधूंनी टीकास्त्र। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।